गुड मॉर्निंग. आज आहे 365 दिवस चॅलेंजचा 357 दिवस आहे. तर चला आता आपण ग्राउंडकडे निघू. करणला कॉल केला, करण येतोय. आज जंप करून जाणं लागेल भाऊ. ग्राउंड कडे आलो होतो आपण. आज थोडीशी थंडी आहे. आज त्याचं आहे त्याचं गेलं नाही घरात. त्याच्याला उशीर झाला म्हणला. इथं टाकू आपण. तर चला आता काय करू, वॉर्मअप करू. अप्पर आणि ते तर काढणार नाही आपण. तर काय करायचं, पहिले जॉगिंग आणि करणार आहे, त्याच्यानंतर मग अप्पर ते काढू. कारण बॉडी थंडी जास्त आहे, ऑलरेडी थंडीची बॉडी आहे. त्याच्यामुळे अप्पर घालून केलं आणि लवकर बॉडी गरम होऊन जाते. त्याच्यामुळं रनिंग केलं किंवा भरतीला गेलं तुम्ही तर काय जॉगिंग अप्पर ते घालून जॉगिंग करायची. कारण की बॉडी गरम ते गरम राहते. नाही तर असं तुम्ही शॉर्टवर हिंडले आणि लगेच बॉडी तुम्ही किती वॉर्मअप करा किंवा किती स्ट्रेचिंग करा, 2 मिनिटात तुमची बॉडी गरम होऊन जाते. ही फंड आहे. चल तुम सुट्टी मारणार ग्रेड मध्ये 3-4 तास एक कमायसाठी दुसरं इच्छा जरी राहायची मारून घ्यायची. एक सुट्टी मला इथपर्यंत आलो नाही. संपल्यावर 3 वर्षानंतर संपणार. वॉर्मअप झाला कंप्लीट आपला. तर आता काय करणार आपण, दरवेळेस जॉगिंग करू आता. तर चला आता पण हे पण अप्पर घालूनच काढणार आहे आपण. अप्पर तर काढणार नाही, थंडी आहे. कारण की आपण लवकरात लवकर बॉडी गरम होती. नाहीतर विदाउट अप्पर आणि विदाउट लोअरचं मारलं ना शॉर्ट घालून तर बॉडी गरम व्हायला टाइम लागेल. तर चला चल. का काढायला काढ पोर ना एवढे भारी भारी जॉकेट आणले. तर चला अप्पर घेतला ना आपल्याला. कालचा आपण टर्न बनवलेला.
तर आता आपण 2 किलोमीटर जॉगिंग कंप्लीट झाली आपली. तर रनिंग करताना कधीच थांबायचं नाही. काय करतं, कधी नवीन असली ना हळूहळू सुरुवात करायची, स्टेप हळूहळू हळूहळू इन्क्रीज करायची. फक्त ताकद लावायची नाही, फक्त स्टॅमिना म्हणजे लॉंग स्टेप टाकायची. फक्त आता आपल्याला दम नाही लागला, फक्त पायाची मुवमेंट करतो लोअर बॉडी पासून स्टार्ट, वरती काहीच इफेक्ट होत नाही आपला. हेच मेन फंडा असतो रनिंगचा. कधी पण दोन्ही बॉडी थकवायची नाही, अप्पर बॉडी लोअर बॉडी, कधी अल्टरनेट करत राहायचं. त्यामुळे काय होतं, आपला बेनिफिट भेटतो आपल्याला. तर चला आता आपलं वॉर्मअप झाला, वॉर्मअप जॉगिंग झाली. तर मग आता आजचा वर्कआउट काय आहे ते बघणार आपण. त्याच्या आधी काय करणार आहे, अलीकडचा टर्न बनवला होता आपण. त्याच्या आधी काय 15-20 मिनिटात आपण पलीकडचा टर्न एक बनवून घेऊ आज हाय टाइम. तर चला, आला पण हा टर्न बनवला होता. आता पलीकडच्या टर्नकडे जाऊ आपण. आणि जागी जागी थोडासा प्रॉब्लेम आहे रोडला, तर आपण तिथे थोडीशी माती टाकून आपल्याला क्लिअर करणं लागेल. जसं काही इथे आहे का बघा, हा पॉईंट थोडंसं इथं एवढं याच्यात आपण पलीकडे माती टाकून आपला प्लेन रोड होऊन जातो. इथं एक आहे, तिथं 2 ठिकाणी आहे, इकडं पण आहे 1-2 ठिकाणी. पण इथं क्लिअर करून टाकू, हे जास्त आहे थोडासा. इथं काय करू, माती टाकून इथं प्लेन करून टाकू एवढा भाग. तर चला, कारण की रनिंग करताना पलीकडचा टर्न कळत नाही आपल्याला. पडलेला आहे पण हे बघ, पाऊल वाट तशी पडलेली आहे राऊंड, फक्त आपल्याला कॉर्नर लावायचं बाकी आहे. तर चला इथं कॉर्नर लावू आपण. एवढं तर लांबून घे एवढं जवळून नाही. इथून डायरेक्ट असा इथून राऊंड मधून असं इकडून तिकडून पण सेम तसा आहे, राऊंड. म्हणजे आता 100% ग्राउंड कम्प्लीट झाला. आता आपलं टर्न सगळ्यात मेन गोष्ट होता. सरळ तर आपलं पळता येतं. आता उद्याच्याला जे गड्डे बिड्डे पडले थोडेफार, त्याला आपण ऍड करून घेऊ. तर चला, आजचा वर्कआउट काय आपला ते बघू. आज 3-4 दिवसानंतर चालू आहे म्हणजे. चलो 15 बरं 25 झालं. भाडं बिडून टाकायचं. तर चला, आता काय तयारी झाली. आता आजचा वर्कआउट काय आहे ते बघू आपण. चला, आजचा वर्कआउट आपला लेग वर्कआउट मध्ये आपण मारणार आहे. तर चले, तर लेग वर्कआउट मध्ये आपण रेग्युलर मधले आपले वेट ट्रेनिंग सारखं लेग वर्कआउट करणार आहे आपण. तर चला, बेसिक पहिले काय करू, लेग फ्री करून घेऊ. लय दिवस झाला आता तो बेसिक वर्कआउट केला नाही आपण. पहिले लेग फ्री करून घेऊ, मग त्याच्यानंतर एक 2 स्टेप करू त्याच्यानंतर मग आपण वेट ट्रेनिंग लेग वर्कआउट करू. तर चला, बेसिक मधला आपला वर्कआउट आहे. तर त्यांनी लेग फ्री झाले आपले, थोडे सिंगल वर्कआउट केला आपण. तर आता वेट ट्रेनिंग आपला, वेट घेऊन कसं स्क्वॉट मारतो आपण ते करणार आपण. चला, तर चला, हे वेट आहे आपलं रेग्युलर मधलं. तर इथं काय करणार, याचे आपण 1-2 वर्कआउट आहे वेगवेगळे ते मारणार आहे. यांनी काय होतं माहिती का, रनिंग करताना सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे थाईज असते आपली, ती अप्पर म्हणजे फ्रंट आणि बॅक हे दोन्ही जे थाईज मजबूत असली तुमची, तर रनिंगचा परफॉर्मन्स तुमचा ओके होतो, पाय गळत नाही तुमचे. तर हे मेन गोष्ट आहे. कारण की
रनिंग करताना सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे स्टॅमिना तर असतो, पण स्टॅमिना जास्त असला तरी पाय गळून गेले ना तर मग काही उपयोग नाही. त्याच्यामुळं दोन्ही गोष्ट लागते, स्टॅमिना पण लागतो आणि लेग पॉवर पण लागते. तर चला आज वर्कआउट करू आपण. लवकर पुढच्या घ्यायला. तर चला आपण पहिले नॉर्मल मारणार आहे वेट घेऊन, त्याच्यानंतर दुसरा वर्कआउट वेगळा आहे म्हणजे सेम तसाच आहे. पहिला हा मारू आपण. पायातला डिस्टन्स एवढं ठेवायचा. हे झालं आपला बेसिक वाले स्कॉट वेट ट्रेनिंगचे. तर आता काय करणार आहे, आता वेगळा वर्कआउट घ्यायचा एक. तर चला ते बघ. याने काय होतं, ही समोरची मसल असती ना आपली, ही स्ट्रॉंग होती, ही आणि बॅकची दोन्ही. पण सगळ्यात जास्त आता दुसरा वर्कआउट करणार त्यांनी बॅकची मसल स्ट्रॉंग होत नाही, यांनी समोरची फ्रंट मसल स्ट्रॉंग होती. तर चला आता दुसरा वर्कआउट बघू. चले उठ. तर चला आपला दुसरा वर्कआउट आहे आता. स्कॉटच आहे पण थोडा वेगळ्या प्रकारचा आहे. चला हो काय देऊ. तर हा वर्कआउट कसा करायचा, स्क्वॉट मारायचा, लेग पुढे लावायचा, हाताची पोझिशन सरळ ठेवायची. डेमो दाखवतो तुम्हाला. 1 2
त्याने काय होतं, जी बॅकची मसल आहे ना त्याला स्ट्रेस पडतो. चला तर मागची मसल एकदम जाम होऊन गेली. आपण पहिला वर्कआउट बघितला त्यांनी समोरची मसल होती आणि आता दुसरा वर्कआउट बघितला त्यांनी बॅकच्या मसलवर स्ट्रेस पडतो. ह्यानी काय होतं, आपली पुरी हॅमस्ट्रिंग स्ट्रॉंग बनते. तर चला आज आपण केलं लेग वर्कआउट. ह्यानी काय होतं, रनिंगमध्ये कधी तुमचे पाय गळणार नाही हा वर्कआउट केल्याने. तर याचे 5-5 सेट मारले आपण. तर चला थोडं रेस्ट करून आजचा दुसरा वर्कआउट काय आपला नेक्स्ट ते बघू. चला दुसरा वर्कआउट आहे आपला आता उरलेला, ते मग स्किपिंग. काल आपण सपाटे मारले होते, आज स्किपिंग मारायचे आहे.
तर आपण स्किपिंग एक्सरसाइज झाली कंप्लीट. 800 कंप्लीट झालं आपलं स्किपिंग रेग्युलरमधल्या. तर आजचा वर्कआउट आपला झाला लेग वर्कआउटचा काय काय होतं, काय काय बेनिफिट बघितले आज आपण. त्याच्यानंतर आज स्किपिंग होती आपली, काल सपाटे मारले. तर चला फुल बॉडी स्ट्रेचिंग करू आता. हप्त्यातून एकदा तरी करायचं. म्हणजे प्रत्येक डेली एकच वर्कआउट नाही करायचं. पोरं काय करते, डेली एकच वर्कआउट करते, डेली 1600 पळते, डेली रनिंग करते. डेली रनिंग तसं नाही करायचं, अल्टरनेट करत राहायचं, तर रिझल्ट भेटतो आपल्याला. कारण प्रत्येक बॉडीचा वर्कआउट होतो. चला स्ट्रेचिंग करू आता फुल बॉडी. तर चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. भेटू नेक्स्ट व्हिडिओला नेक्स्ट चॅलेंज सोबत. बाय.